केंद्र सरकारच्या निर्णयावरती स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांनी केंद्रावर टीका केलेली आहे। पाहूयात। जशा लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार धडाधड आता पराभूत होणार अशी लक्षणं दिसायला लागली, मग सरकार जागे झालं। आधी गुजरात मधला पांढरा कांदा निर्यात करण्यासाठी 2000 टनाला परवानगी दिली, त्यावर चोही बाजूनी टीका टिप्पणी सुरू झाल्यानंतर आता 99,000 टन कांदा निर्यातीस परवानगी दिली। याचा आम्ही स्वागत करतो, पण हा फार उशिराने घेतलेला निर्णय आहे आणि आता निर्यातीला परवानगी द्यायची आहे तर त्याला अट कशाला घालता? जेवढा होईल तेवढा कांदा निर्यात होऊन द्या, त्याच्यावरचं बंधन काढून टाकावं अशी आमची मागणी आहे। सरकारनं जो कांद्याची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। मुळामध्ये कांदा निर्यात बंदीचा निर्णय लावलाच का हाच आमचा प्रश्न आहे। शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल असला की निर्यात बंदी लावायची आणि शेतकऱ्याच्या घरातला माल व्यापाऱ्याच्या घरात गेला की मग मात्र बंदी उठवल्याचा कांगावा करायचा आणि आम्ही कसे शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत असं सरकारच्या मार्फत सुरू आहे। सरकारचं असे रात्र गेली निघून आणि सोंगा आले मागून अशी सरकारची अवस्था आहे। मेट्रो सिटीतल्या विशिष्ट मतदारांचे लाड पुरवण्यासाठी कांदा निर्यात बंदीचा निर्णय सरकारने घेतला, म्हणजे कांदा उत्पादक मेला तरी चालेल परंतु त्यांचा विशिष्ट मतदार टिकला पाहिजे ही या सरकारची भावना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।